आणि आता एक ब्रेकिंग बातमी बघूयात। बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेकडून कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल झालंय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल झालंय। हत्येमागे एक नव्हे तर 3 कारणं असल्याचा दावा पोलिसांनी या आरोपपत्राच्या माध्यमातून केलेला आहे। तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधली ही एक मोठी अपडेट आपण बघूयात। मुंबई गुन्हे शाखेनं आता कोर्टामध्ये हे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती मिळतेय। मकोका कोर्टामध्ये हे आरोपपत्र सध्या दाखल करण्यात आलंय मुंबई गुन्हे शाखेकडून। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। सूरज, नक्की बाबा सिद्दीकी प्रकरणी बऱ्याच दिवसांपासून लोकांचं पण लक्ष होतं की नेमकं या चार्जशीटमध्ये हत्याचं काय कारण येणार आहे समोर, हे काय क्राईम ब्रांचच्या तपासात समोर येत आहे। तर क्राईम ब्रांचने आता 4,000हून जास्त पानांचं चार्जशीट कोर्टात दाखल केलेलं आहे। त्यात 26 आरोपी आहेत ज्यांना अटक करण्यात आली आहे। 3 फरार आरोपी आहेत, त्यात शुभम लोणकर, जिशान अख्तर आणि अनमोल बिश्नोई यांना वॉन्टेड आरोपी असं म्हटलं गेलेलं आहे। त्याचबरोबर पोलिसांच्या तपासात असं समोर आलंय 3 कारण महत्वाचं म्हटलं जात आहे। पहिलं कारण म्हटल्यावर सलमान खान शी जवळीक म्हणून बाबा सिद्दीकीची हत्या करण्यात आली। दुसरं कारण असं सांगण्यात आलेलं आहे अनुस्थापन, ज्याला फायरिंग सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती, त्यांनी कस्टडीमध्ये आत्महत्या केली, त्याचा बदला घेण्यासाठी ही हत्या केली आहे। तर तिसरं कारण असं समोर आलेलं आहे की याच्यात जो गँग आहे त्या गँगला त्याची सुप्रेमेसी इथे कायम करायची होती, म्हणजे त्यांचा जर फोन आला तर लोक घाबरायला पाहिजे, यासाठी ही हत्या करण्यात असावी असाही देखील क्राईम ब्रांचच्या निष्कर्षणात लिहिण्यात आलेला आहे। मात्र चार्जशीट सबमिट करण्यात आलेली आहे। कोर्ट याचं संज्ञान लवकरात लवकर घेणार आहे। अगदी सूरज, धन्यवाद या माहितीसाठी। तर 4,590 पानांचं हे आरोपपत्र सध्या दाखल झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।